दिवाळी होऊन 4 दिवस झाले तरीही सामान अस्ताव्यस्त पडलेलेच आहे. माळा, डेकोरेशनचं सामान, कपडे. आता म्हटलं चला आजच्या दिवसात सगळं आवरून घेते. पहिले तर कपडे आवरून घेतले आणि संध्याकाळीच डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली. मला ना करंज्या बनवायचा होता. त्याआधी गरमागरम चहा घेतला, तोपर्यंत मी पीठ मळून ठेवलं होतं आणि तेवढ्या चांगल्या मला जमत नाही, पण प्रयत्न नेहमीच असतो की आईसारख्या जमल्या पाहिजे. अगदी वरचं कवर ना कुरकुरीत झालं पाहिजे. आणि मला ड्रायफ्रूटवाल्याच करंज्या जास्त आवडतात. नेहमी मी थोड्या पण त्याच्याच बनवत असते. थोड्याशा चुकल्यात म्हणजे जसं की चुकलेलं आहे त्याचा पण मी बघा असं कचोरीसारखं करून घेतलंय. आणि त्यानंतर मला भाऊबीजेची तयारी करायची होती. सगळ्यात आधी चंद्राला ओवाळून घेतलं. चंद्र नाही दिसला कारण आधी पण पाऊस पडला आणि नंतर पण खूप पाऊस पडला, पण अशीच पूजा करायची असते म्हणून पूजा केली. आणि नेहमी मी भाऊबीजेला रियांशला औक्षण करत असते, ओवाळत असते, तर त्याचं पण औक्षण केलं, ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर गिफ्ट छोटं मोठं मिळत असतं, ते पण त्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आम्ही माझ्या नंदेकडे गेलो होतो, तिनेसुद्धा अश्विनला औक्षण केलं आणि मग आम्ही मॉल फिरण्यासाठी गेलो. मॉलमध्ये काय सुंदर सजावट झाली होती. दिवाळीनंतर पहिल्यांदाच गेलो होतो, पण खूप भारी वाटलं होतं. असा गेला आजचा आमचा भाऊबीजेचा दिवस. तुम्हाला भाऊबीजेला काय गिफ्ट मिळालं नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.